सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्याचा आता चर्चा सुरू आहे। 2 वर्षापेक्षा अधिकची शिक्षा झाल्याने सदस्यत्व रद्द करण्यात आलंय। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली। सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे। 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षा झाल्याने सदस्यत्व रद्द करण्यात आले। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी केदार यांना 5 वर्षाची शिक्षा ही सुनावण्यात आली। नियमानुसार जेव्हा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होते त्यावेळी कायदा असा आहे की ती शिक्षा प्रोनाऊन्स झाल्यापासूनच आमदारकी ही त्या ठिकाणी रद्द होते। जर त्या ठिकाणी कन्व्हिक्शनला स्टे मिळाला तर ती आमदारकी वाचते, अन्यथा ती आमदारकी जाते। तर काँग्रेसचे सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे। याच बाबतीत ताज्या अपडेट देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। कल्पना, काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द झालेली आहे, याबाबत सविस्तर काय माहिती? नक्कीच कारण आपण पाहिलं असेल तर 22 डिसेंबरला न्यायालयाने शिक्षा सुनावली, तेव्हा सगळ्या चर्चा सुरू होत्या। कारण त्यांना शिक्षा ही 5 वर्षांची झालेली होती आणि 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर आमदारकी रद्द होते। आणि आता एक शासनाने पत्र काढलेलं आहे, त्याच्यामध्येही लिहिलेलं आहे की 22 तारखेला नागपूर न्यायालयाने 5 वर्षाची शिक्षा आणि 12.5 लाखांचा दंड जो आहे तो सुनील केदार यांना ठोठावला होता आणि त्या दिवसापासून तो दिवस मेन्शन केला आहे 22 तारीख आणि आमदारकी रद्द करण्यात आली। सभासदत्व त्यांचं जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यांची आमदारकी सुद्धा गेलेली आहे। कारण 2 वर्षापेक्षा जास्त जर शिक्षा झाली तर हा नियमच आहे की आमदारकी जे आहे सभासदत्व जे आहे ते रद्द होतं आणि तशा प्रकारचं पत्र देखील आता समोर आलं आहे। त्याच्यामुळे आता सुनील केदारचे अडचणीवर वाढलेले आहेत। 22 तारखेला जेव्हा संध्याकाळी त्यांना कारागृहामध्ये नेण्याआधी वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांची प्रकृती जी आहे ती खालावली होती, त्याच्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे। अजूनही ते जेलमध्ये गेले नाही, तर अजूनही त्यांचा मुक्काम जो आहे तो हॉस्पिटलमध्येच आहे आणि त्या हॉस्पिटल मधनं कधी कारागृहात जातील ते बघावं लागेल। पण 24 तारखेला मात्र त्यांचे जे बेल अप्लिकेशन जामीन केला आहे अर्ज, तेव्हा त्याच्यावरती सुनावणी, त्याच्यामुळे जामीन कधी मिळेल हे देखील बघावं लागेल। पण त्याआधी आता त्यांची आमदारकी जे आहे ते सभासदत्व जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे। तर नक्कीच कल्पना, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।